अंबड गावानजीक असलेल्या एका हॉटेलमध्ये 7 ते 8 टवाळखोरांनी हॉटेलच्या कामगारांना हॉटेलच्या बाहेर काढून बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या मारहाणीत एका हॉटेल कर्मचाऱ्यांच्या डोळ्याला जबर दुखापत झाली असून या प्रकरणी 8 अनोळखी संशयितांविरोधात चुंचाळी पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार फिर्यादी भागीनाथ भास्कर लोखंडे वर्ष 32 राहणार महाराजा हॉटेल अंबड नाशिक, मूळ बीफखेड तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर हे अंबड परिसरात असलेल्या हॉटेल महाराजा येथे काम करत असतात। रात्री 10 वाजेच्या सुमारास 7 ते 8 अनोळखी इसम दारू पिण्यासाठी हॉटेलमध्ये आले असता याचवेळी संशयित आरोपींनी कुठलेही कारण नसताना फिर्यादी लोखंडे यांना शिवीगाळ करत हॉटेलच्या बाहेर आणले व त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली। भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या हॉटेलचे चालक सूर्या महापत, राजू सतप्पा कमलाटी, आशिष मोहन साधुखा यांना देखील त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे। या मारहाणीत फिर्यादी लोखंडे यांच्या डोळ्याला गंभीर इजा झालेली आहे। या प्रकरणी संशयित आरोपींविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चुंचाळी पोलीस चौकीचे प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेवाळे अधिक तपास करीत आहेत। एबी न्यूजसाठी विवेक कडवे, नाशिक।